नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर आज आपण जाणून घेणार आहोत की केंद्र सरकारचं मानधन आपल्याला नेमकं कधी मिळणार आहे। बघा, सध्या अंगणवाडी सेविकांचे डिसेंबर महिन्यापासून केंद्राचं थकीत मानधन आहे, तर मदतनीस यांचे जानेवारी महिन्यापासून थकीत मानधन आहे। म्हणूनच अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनी या दररोज विचारत आहेत की केंद्राचं मानधन नेमकं कधी मिळणार आहे। भगिनींनो, आपल्याला माहीतच आहे की केंद्र सरकारने मानधन देण्याची प्रणाली सध्या बदललेली आहे। पूर्वी PFMS या प्रणालीद्वारे आपल्याला मानधन दिलं जात होतं, परंतु आता स्पर्श ही नवीन प्रणाली केंद्र सरकारने लागू केलेली आहे। या नवीन प्रणालीमध्ये तुमचे सर्व कागदपत्रे, माहिती आणि नोंदी सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्याचं काम सध्या सुरू आहे। म्हणूनच अंगणवाडी सेविकांकडून कागदपत्रे मागविली गेली आहेत। आपल्याला माहीत आहे की अनेक सेविका आणि मदतनीस यांचा संसाराचा गाडा हा या मानधनावरच चालतो, पण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यापासून मानधन मिळालेले नाही। त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना देखील करावा लागत आहे। आधीच तुटपुंजे मानधन मिळत असताना जर 3-4 महिने मानधन मिळाले नाही तर संसार चालवणे खूप कठीण होते, ही वस्तुस्थिती आहे। सध्या राज्यात बघा, अनेक जिल्ह्यांमध्ये कागदपत्रांची नोंद करण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये हे काम अजून सुरू आहे। कारण प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची अचूकपणे सॉफ्टवेअरमध्ये माहिती टाकावी लागत असते। जर या प्रक्रियेमध्ये काही चूक झाली तर मानधन अडकू शकते, त्यामुळे हे काम अतिशय काळजीपूर्वक केले जाते। म्हणूनच केंद्राचे मानधन मिळवण्यासाठी अजून तुम्हाला साधारणतः कमीत कमी 1 महिना तरी वाट पाहावी लागणार आहे। सरकारकडून हे काम पूर्ण झाल्यानंतर मानधन थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केली जाणार आहे। तर अंगणवाडी सेविकांनो, बघा, केंद्राचं मानधन मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यावर येण्यासाठी अजून कमीत कमी 1 तरी महिना हा लागणारच आहे, कारण सॉफ्टवेअरचं त्या ठिकाणी काम सुरू आहे। जोपर्यंत सॉफ्टवेअरचं काम होणार नाही तोपर्यंत तुमचं मानधन तुमच्या खात्यावरती येऊ शकणार नाही, कारण केंद्र सरकारने त्याची जुनी प्रणाली जी होती ती बंद करून आता नवीन सुरू केली आहे। त्यामुळे तुम्हाला जोपर्यंत त्यांचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुमचं मानधन केंद्र सरकारकडून येणार नाही, तर कमीत कमी अजून एखादा तरी महिना त्या ठिकाणी तुमचं मानधन मिळण्यासाठी लागू शकतो। तर अंगणवाडी सेविकांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ बघायला मिळत असतात। धन्यवाद।